वेलकम टू पेरूची वाडी. गर्दी तर खूप जास्त आहे, पण मला लकीली एक टेबल भेटून गेला. आता यांचे किचनकडे जाऊन बघूया हे बनवतात कसे आणि प्लेटिंग कशी करतात. रस्सा कुठे टाकतात? अच्छा. तर मी मागवलं आहे एक मिसळ, त्याच्यासोबत आला आहे पाव, पापड, दही आणि रस्सा. आणि इकडे स्पेशल एक पेरूची आईस्क्रीम पण मागवली आहे. इकडे पेरूची लस्सी पण भेटते, तेही मागवतो आहे. तर पहिले आईस्क्रीम ट्राय करतो, गरमी आहे. आणि ही वरतून तर्री आहे. तुम्हाला जर मिसळ जास्त तिखट पाहिजे असेल तर यांचा जो कट किंवा तरी याला म्हणतात याच्याने जास्त तिखट लागेल. आणि इकडे पेरूचे बरेच डिशेस आहेत, जसे पेरूची लस्सी आहे, पेरूची आईस्क्रीम आहे, पेरूचा चहा आहे. तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी इथे पेरूनेच बनलेल्या आहेत. मिसळ पण छान आहे. ही आहे गुळाची जलेबी. यांची प्रॉपर्टी बरीच मोठी आहे. इकडे पक्ष्यांची वाडीसुद्धा आहे, मग गेम झोन, प्ले एरियासुद्धा आहे. तर फॅमिली आउटिंगसाठी एक परफेक्ट स्पॉट आहे. यांनी एक आर्टिफिशियल लेक बनवली आहे. इथे तुम्ही पे करून बोट राईडसुद्धा एन्जॉय करू शकता. तर ही आहे पक्ष्यांची वाडी. 100 रुपीज तिकीट आहे आणि इकडे 350+ बर्ड्स आहेत. तर हा आहे इमू.
तर पेरूच्या वाडीचा जो व्हिडिओ आहे तो संपतोय आणि सगळ्यात शेवटी पेरूचं पान, स्पेशल पान आहे यांच्याकडे पेरूचं.